आम्ही समर्थाचे दास घातली आकाश कळी काळासी तेथे मानसाचा कोणाला पाड उल्लंघोनी जड गेलो आधी संसाराचे बळी साधिले निधान मारिले दुर्जन षडवर्ग तेथे मानसाचा कोणाला पाड उल्लंघोनी जड गेलो आधी तुका मने एक उरला धरिता ठाव एर केले वाव तृणवत तेथे मानसाचा कोणाला पाड उल्लंघोनी जड गेलो आधी. मुक्त काय बोलले ते जनते भगवान श्री ज्ञानोबाराय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आदी करून सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन मायबाप श्रोत्यांना अभिवादन करून या कीर्तन निरूपणासाठी गायला गेलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय आम्ही बलवान कसे झालो, समर्थाचे दास झालो, कळी काळावरती विजय मिळवला, संसाराला बळी दिलं, षडवर्गाचा नाश केला आणि हे सर्व ज्यांच्यामुळं घडलं अर्थात तो देव आम्ही एकटा आमच्याशी करून घेतला, इतरांना आम्ही तृणवत मांडलं. अशा आशयाची मीमांसा करणारा हा जगद्गुरु महाराजांचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल आपण परमार्थामध्ये प्रवृत्त झालेलो आहोत. आपला परमार्थ चालू आहे, पण आता आपल्याला परमार्थ करायचा आहे तो भीतीपासून दूर होऊन परमार्थ करायचा आहे. निर्भयतेनं परमार्थ झाला पाहिजे. ज्या आपण वाटेने चाललोय ना ती वाट निर्भयतेची आहे. परमार्थाची वाट म्हणजे भित्रेपणाची वाट नाही, परमार्थाची वाट ही निर्भयतेची आहे. जोपर्यंत आपण निर्भयतेने जगत नाहीत तोपर्यंत किती जरी भोग उपलब्ध झाले तरी आपल्याला ते भोग भोगता येणार नाहीत. बघा ना, आपल्या मानावरती सुरी लावलेली आहे आणि सांगितलं आता पंचपक्वान्नाचं ताटेन तुम्ही जेवण करा. घडल जेवण आपल्याला नाही घडणार. का? मानावरती सुरी आहे, भय, भयग्रस्त आहोत आपण. मग हे भय दूर होण्यासाठी, या भयापासून मुक्ती मिळवण्यासाठी एकमेव साधन काय असेल तर ते परमार्थाचं साधन आहे. विठ्ठल विठ्ठल संतांनी जागोजागी निर्भयतेचा उद्घोष केला आणि जगद्गुरु महाराजांची गाथा तर निर्भयतेचं प्रतीक आहे. प्रतीक निर्भयता ह्या अभंगाचं त्रिसूत्रीमध्ये जर बांधायचा ठरला ना हा अभंग, निर्भयता, निर्दंभता आणि अनन्यता, तीन गोष्टी. शेवटच्या चरणामध्ये अनन्यतेचा उल्लेख आहे. त्याच्यानंतर सांगितलंय निर्लोभता, हा काहीच नको आम्हाला, आम्ही काही घेण्यासाठी तयार नाहीत आणि आम्ही ज्याचे दास झालो आहोत ना तो कळी काळावरती विजय मिळवण्यासाठी झालेलो आहेत म्हणजे निर्भयता. विठ्ठल विठ्ठल हे सर्व घडलं पाहिजे. परमार्थ करायचा म्हणजे नुसता बाहेरून करायचा नाही. बघा ना, एखाद्या तळ्याच्या काठाला आपण बसलेलो आहेत, हा उडी कसा टाकतो, तो उडी कसा टाकतो, तो कसा पोहतो, हा कसं पाणी मारतो, आपण लांबून बघतोय. तुम्ही नाराज नाहीत ना? तुम्ही लय गंभीर चेहरे करून बसले. ऐका, बरोबर आहे की नाही? तळ्यात उडी टाकल्या बघतोय आपण, लांबून बघतोय, पण आपल्याला कधीतरी त्या तळ्यात उडी टाकायची, कधीतरी आपल्याला देखील पोहायचं आहे. मग पोहताना आपण निर्भय झालं पाहिजे, निर्भयतेने प्रवास झाला पाहिजे. हा संसार भय देणार आहे, हा संसार दुःख देणार आहे. या संसारामध्ये आत्तापर्यंत देव जरी आले तरी त्यांना या ठिकाणी निर्भयतेने जीवन जगता आलं नाही, भयाने जीवन जगलेले आहेत. आता आपण श्रीमद भागवत कथा ऐकतोय, कितीतरी राजांच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, बरोबर आहे की नाही? पण श्रीमद भागवताची निर्मितीच कशासाठी झालेली आहे? बोला ना, कशासाठी झालेली आहे? मरणाच्या भयाने पछाडलेला परीक्षिती राजा, त्याला मरण भयापासून मुक्त करण्यासाठी शुकाचार्यांनी केलेला अट्टहास म्हणजे श्रीमद भागवत. विठ्ठल फक्त आणि फक्त आता एवढंच झालंय की जो मूळ गाभ आहे तो विसरून चाललाय. कुठल्याही तत्वज्ञानाचा म्हणा, श्रीमद भागवत कथेचा म्हणा, कीर्तनाचा म्हणा, जो मूळ ढाचा आहे तो बाजूला राहिला ना. आता दुसरं अवांतर चाललंय, बरोबर आहे की नाही? होतं ते नंतर लक्षात येतं माणसाला. बदल झाला जरा काल गेला की माणसाच्या लक्षात येतं, मग परत मूळ पदावर माणसं येतात. आता तसंच चाललं. फार पूर्वी 20-25 वर्षापूर्वी गुळाचा चहा प्रत्येकाच्या घरात व्हायचा. ते एक सामान्य गरिबीचं लक्षण होतं. ऐकताय ना तुम्ही? 20-25 वर्षापूर्वी गुळाचा चहा गरिबीचं लक्षण होतं. आता तेच 20-25 वर्षानंतर परत लोक गुळाच्या चहाकडे निघालेत. आता पहिलं गॅस येणं म्हणजे नाही का, घरामध्ये शेगडी असणं, सिलेंडर असणं म्हणजे सधनतेचं लक्षण होतं. आता लोक म्हणतात चुलीवरच्या भाकरी घरात नाही मिळाल्या तर ढाब्यावर जातात.
पैसे देऊन चुलीवरच्या भाकरी येत आता. बरोबर आहे की नाही? नाही म्हटले ती फरशी फार आता कठीण आहे. हां, तिनं त्रास होतोय, व्याधी जडतात त्या फरशीनं, गार लागतंय, वात तयार होतो. मग आता काय, चला म्हटले सारवणाच्या घरात फार छान झोप लागते, चांगलं आहे, पवित्र असतंय. म्हणजे लोक जातात पुढं, फार पुढं जातात. पण दर 20 वर्षाला काळ बदलत असतो. हां, नेहमी हा काळाचा महिमा आहे, बदलत असतो तो काळ. बघा ना तुम्ही, फार पूर्वी पॉलिस्टरचे कपडे घालणं म्हणजे सधनतेचं लक्षण असायचं. आता आता कॉटनचे कपडे घालणं म्हणजे सधनतेचं लक्षण आहे. बरोबर आहे की नाही? हे असंच चाललेलं आहे. तसं आता मूळ जो ढाचा आहे म्हणजे कथेचा, कीर्तनाचा, तो काही जरी असला, मूळ जी संकल्पना आहे, मरण भयापासून आपली सुटका झाली पाहिजे, त्याच्यासाठी आपण श्रीमद भागवत ऐकतोय. जे राजे आहेत ते लोकांनी कसे देवाला शरण गेले, कसे संतांना शरण गेले, त्यांचं भय कसं गेलं, ह्या सर्व गोष्टी आहेत. पण बऱ्याच वेळा त्या संगीताच्या नादामध्ये हे सर्व विसरून जातात माणसं. मरण भय लक्षात येत नाही आणि भय लक्षात येत नाही. पण कालांतराने पुन्हा लोक नंतर म्हणतील की नुसतं प्लेन भागवत आहे का हो? आम्हाला प्लेन भागवत श्रवण करायचं. ठरलेलं आहे लोकांचं, पुढारलेला काळकोटपर्यंत, हां, जोपर्यंत सर्व चाललंय तोपर्यंत. पण परत माणसाला मागे येण्याची इच्छा होत असते. असो, माझा मुद्दा चाललाय की या मरण भयातून जर आपल्याला मुक्ती पाहिजे असेल तर त्या देवाला शरण जाणं गरजेचं आहे. दास्यत्व मुळात हीन भावना आहे. कोणाचं तरी दास होणं ही मुळात हीन भावना आहे. बघा ना, कोणाच्या तरी कामाला राहणं, कोणाच्या तरी काम करणं, ही कशी आहे? मुळात हीन भावना आहे. प्रत्येकाला मालक व्हावं वाटतं का नाही? इथं प्रत्येकाला मालक व्हावं वाटतं, दास कोणाला व्हावं वाटत नाही. पण तरीसुद्धा दास्यत्वाची अशी भावना आहे परमार्थामध्ये. जर आपण संतांचे दास झालो, जर आपण देवाचे दास झालो, तर जगद्गुरू महाराजांनी त्याला धन्यता म्हटलेलं आहे. धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो. धन्यता म्हटलेली आहे. जोपर्यंत आम्ही देवाचे दास होत नाहीत तोपर्यंत आमच्या जीवनाला अर्थ नाही. ऐकताय ना तुम्ही? हां, दास झालं पाहिजे. कोणाचा तरी आपल्या जीवनावरती अंमल असला पाहिजे. बघा, स्वतंत्रता आणि स्वैराचार हे ठरलेलं आहे, सूत्र आहे बरं हे. जर मनुष्य स्वतंत्र असेल तर तो स्वैराचारी नक्कीच आहे. विठ्ठल विठ्ठल अंकुश पाहिजे, अंकुश. आणि मग संत विचाराचा अंकुश लागतो, देवाचा अंकुश लागतो. आम्हाला दास व्हायचंय, इतर नाही. आपण दास नाहीत का देवाचे नाहीत? मेड इन मंठा. विठाला विठाला आपण दास आहेत, पण त्या संसाराचे आहेत. का रे दास होसी संसाराचा खोर, दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे डोंगर. अरे दास होसी संसाराचा खोर, दुःखाचे डोंगर भोगावया, दुःखाचे संसाराचा दास झाल्याच्या नंतर दुःख भोगावंच लागतं. रात्रंदिवस आपण दुःखामध्ये खितपत पडलेलो आहेत. बघा ना तुम्ही, मुळात संसार हा दुःख मूळ सांगितलेला आहे. बरोबर आहे की नाही? संसाराच्या मुळाशी दुःख आहे. संसार दुःखरूप आहे. संसार दुःखाने भरलेला आहे. आतापर्यंत आपल्या सर्व साधू संतांनी याच्यावरची मीमांसा केली आणि त्यांनी सांगितलं, बाबा रे, संसार हा कसा आहे? दुःखाचा संसार आहे. पण या दुःखाच्या संसारात देखील आपल्याला सुखाची हिरवळ उभी करता येते. पण ती कशाच्या जोरावर? आपण संतांना देवाला शरण गेल्याच्या नंतर संसाराची हिरवळ, अर्थात त्या परमार्थाची हिरवळ, त्या दिशेने आपल्याला प्रवास करता येतो. मग सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला दास व्हायचंय, ते देवाचं दास व्हायचंय. मला वाटतं इतरत्र देवाचा दास होण्यापेक्षा बळीया माझा, हां, त्याचं दास व्हायचंय आम्हाला. इतरत्र कोणाचंही दास व्हायचं नाही. आपण मागच्या वेळेस चिंतन केलं होतं. मागच्या वेळेस कशाचं चिंतन केलं होतं आपण? कोणाच्या लक्षात आहे? तुमच्या लक्षात नाही म्हणून तर चाललेलं आहे सर्व हे. हां, मागच्या वेळेस आपण चिंतन केलं होतं कशाचं? अनन्यतेचं चिंतन केलं होतं. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एका वाचून त्या पांडुरंगा. कारण वारकरी संप्रदायाने फक्त आणि फक्त अनन्यतेचा स्वीकार केलेला आहे. अनन्यतेचा स्वीकार केला म्हणून वारकरी संप्रदायातले संत त्या शेवटच्या ध्येयापर्यंत पोहोचले. सर्वात मोठं साधन, सर्वात मोठं हत्यार त्यांच्याकडे हे होतं अनन्यतेचं. आणि त्याच्यामुळे त्यांनी प्रवास सहज केला. सहज प्रवास तिथपर्यंत पोहोचले आणि सर्व जगाला देखील त्यांनी हाक दिली. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे बघा, ज्या काळावरती त्यांनी विजय मिळवला, ज्या काळावरती कास घातली, हां, त्या काळाला त्यांनी त्यांच्या स्वाधीन केलं.
त्या काळाला देखील सर्वसामान्य जीव देखील स्वाधीन करतो. आपल्याला या ठिकाणी मरायचंच नाही का? प्रत्येक कीर्तनाचा काय उद्देश आहे? निर्भयता म्हणजे काय? मरायचंच नाही असं नाही. या ठिकाणी येथे नाही उरो उपजल्या पिंड मरण सांगाते, उपजल्या पिंड मरण सांगाते, उपजल्या पिंड मरण सांगाते, उपजल्या पिंड मरण सांगाते, मरते उपजते सवेची, मरते उपजते सवेची, लक्ष ठेवण्याची करा सोडवण, लक्ष ठेवण्याची करा सोडवण, आठवेला त्याची करा सोडवण, लक्ष ठेवण्याची करा उपजल्या पिंडा मरण सांगाते. सांगाते. जो जन्माला आलाय त्याला मरावं लागतं, जो खाटेवर आलाय त्याला ताटेवर जायचंच आहे, ठरलेलंच आहे, याच्यात काही बदल नाही. मग परमार्थ कशासाठी करायचा? जर सामान्य जीवालाही मरावं लागत असेल आणि जो परमार्थाचा पथिक आहे त्यालाही मरावं लागत असेल तर परमार्थ करायचा कशासाठी? जो परमार्थाच्या वाटेने निघालाय त्यालाही मरावं लागत असेल आणि जो घरातच बसलेला आहे त्यालाही मरावं लागत असेल तर मग परमार्थ करून वेळ घालवायचा कशासाठी असा प्रश्न निर्माण होईल. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, जो परमार्थाला लागलाय तो जाणून मरतो, जो परमार्थ करतो तो जाणून मरतो आणि जो परमार्थ करत नाही तो अजाणतेपणे मरतो. मग जाणून मरणं चांगलं का अजाणतेपणे मरणं चांगलं? जाणून मरणं चांगलं. कळालं पाहिजे ना आपल्याला. हां, मग परमार्थात आल्याच्या नंतर सर्व जाणीवा माणसाच्या सर्व लक्षात येतं त्याला की अरे गड्या आपल्याला जायचं आहे कुठं, कशामुळं आपण इथं आलो आहे, आपल्याला परमार्थ करणं गरजेचं आहे. आपल्याला सर्व दुःखाची जाणीव होती, मरणाची जाणीव होती, शेवटच्या क्षणाला आपल्याला कोण घ्यायला येणार आहे, कोण आपल्याला नेणार आहे, तिथं स्वर्गात कुठं वरती गेल्याच्या नंतर आपला वास नेमका कुठं असणार आहे, बरोबर आहे की नाही? हे सर्व कशाने कळतं? हे जाणीवेनं कळतं. मग परमार्थामध्ये आपल्याला यायचं आहे, ते मरण आम्हाला नकोच याच्यासाठी नाही, फक्त आम्हाला मरण भय कळावं, त्या मरणाच्या भयापासून आमची सुटका व्हावी, त्या मरण भयापासून आमची निश्चिंती व्हावी आणि सहज आम्हाला निर्भयतेने जीवन जगता यावं, त्याच्यासाठी हा परमार्थाचा प्रवास आहे. मग इथं आल्याच्या नंतर दास कोणाचं व्हायचं? इथं आल्याच्या नंतर फक्त एका देवाचं दास व्हायचं. कोण आहे हा देव? त्याचा काय परिचय काय? बघा, 3 अंगाने त्याचा परिचय शास्त्रांनी सांगितला, 3 अंगाने परिचय त्याचा संतांनी सांगितला. बोलतायत संत, बोलतायत शास्त्र, बोलतायत की काय काय त्याच्या स्वरूपाची ओळख आपल्याला झाली पाहिजे, त्याच्या सामर्थ्याची ओळख आपल्याला झाली पाहिजे आणि त्याच्या स्वभावाची आपल्याला ओळख झाली पाहिजे. जोपर्यंत एखाद्याचं दास्यत्व आपल्याला स्वीकारायचं आहे तो परिचित पाहिजे की नाही पाहिजे? पाहिजे. आता तुमच्याकडे मला कामाला यायचं आहे, तुमचा स्वभाव कसा, तुम्ही महिन्याला पेमेंट करता का नाही, नाही का, पगार देता का नाही, हे सर्व जाणलं पाहिजे. तुम्ही समर्थ आहात का, ह्या सर्व गोष्टीची जाणीव झाली पाहिजे की नाही, तर आम्ही तुमच्याकडे कामाला येणार. तसं देवा, जर तू या मरण भयापासून मुक्ती देणारा आहे, मुक्तीदाता आहे, तर मग तुझ्या सर्व विषयाचं ज्ञान आम्हाला पाहिजे. तू कसा आहे, तुझा स्वभाव कसा, तुझं वागणं कसं, तुझं बोलणं कसं, तुझं सामर्थ्य काय, ह्या सर्व गोष्टीचा परिचय. पण सर्व गोष्टीचा परिचय 3 गोष्टीमध्ये करून दिलेला आहे संतांनी. पहिलं त्याचा स्वभाव, अर्थात त्याच्या स्वरूपाचा परिचय. कसा आहे तो कसा आहे म्हटले, तो राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया, असं त्याचं स्वरूप आहे. श्रीमद भागवतांनी देखील त्याचं वर्णन केलेलं आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नमः. 3 तापाचं हरण करणारा भगवान श्री कन्हैया अतिशय सुंदर आहे, मोहके, पाहिल्याबरोबर वेद लावणार आहे. अहो, त्याचं मुख कोटी चंद्रप्रकाश आहे, तुझी निढळी कोटी चंद्रप्रकाश आहे, असं त्याचं स्वरूप आहे. हा सर्वसामान्य नाही. नाथ महाराज बोलतात बघा, श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोने झाली वेडे, पोटा आले मदन बापुढे, तेथ कोणीकडे इंद्रचंद्र. इंद्राला देखील स्वरूप कोणी दिलं? देवाने दिलं.
चंद्राला देखील शीतलता कोणी दिली? देवाने दिली. अर्थात जे म्हणून काही इथं चांगलं आहे, जे म्हणून काही चलनवलन आहे, फक्त आणि फक्त त्याच्या कृपेने चालतंय, फक्त आणि फक्त त्याची सत्ता आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट की त्याचं स्वरूप हे कसं आहे, दैदिप्यमान स्वरूप आहे त्याचं. बघा तुम्ही कधीतरी मी सांगितलेलं असेल, तुम्ही ऐकलेलं असेल, तो भगवान कन्हैया कसा आहे जर आपण त्याचं चिंतन केलं. आता आपण श्रीमद भागवत ऐकताय, तो कन्हैया कसा आहे? तो कामदेवाच्या मनाचं मंथन करणारा भगवान श्री कन्हैया, त्याचा एक पाय सरळ ठेवलेला आहे आणि एक पाय तिरपा ठेवलेला आहे. देवडा चरणी वाजवितो वेणू गोपिका रमणो स्वामी माझा. अर्थात त्याचे ती नख आहेत ना, पायाचे नख स्फटिकाप्रमाणे दिव्य दिसत आहेत. त्याचे चरण कर्दळीच्या गाभ्या समान आहेत. त्याचा पिवळा पितांबर बघा, त्याची कमर ही सिंहाच्या कमरेप्रमाणे लवचिक आहे. त्याचं उदर त्रिवेणीने युक्त आहे. नाभी अतिशय सखोल आहे. वक्षस्थळ अतिशय विस्तीर्ण आहे. ज्ञानोबाराय बोलतात ना, जेरे उरी हानितली पंपरा तयाचे चरण वाहसी दातारा. असं त्याचं स्वरूप आहे. वक्षस्थळ अतिशय विस्तीर्ण आहे. मग त्या भगवंताचा जो कंठ आहे कपोल शंखासारखा दिव्य आहे. हनुवटी अतिशय मोहक आहे. ओठ त्याचे कुंदूर फुलासारखे लाल आहेत. दात त्याचे रत्नांच्या ओळी ठेवल्याप्रमाणे दिसत आहेत. नाशिकाग्र सरळ आहे. डोळे त्याचे कमलासमान आनंददायक आहेत. भोया धनुषाकृती आहेत. वरती मस्तक त्याचा अतिशय विस्तीर्ण आहे. मलियागिरी नावाचं चंदन लावलंय. त्या भगवंताचे काळे बोरकेस भुरूभुरू उडतायत. वरती मयूरपिच्छ आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, त्याच्या हातामध्ये बासरी आहे. आपल्या अधरावरती म्हणजे ओठावरती त्याने ती बासरी ठेवली आणि त्या बासरीतून तो ध्वनी करतोय. आपल्या भक्तांना तो आकर्षित करतोय. भक्तांनो, तुम्ही अनाथ नाही तर तुम्ही सनात आहात, असं त्याचं स्वरूप आहे. प्रत्येक वेळी आपल्या भक्तांना तो जवळ घेण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या जवळ या. कारण बघा ना, स्वरूपवान मनुष्य पण तो जवळच करील असं नाही. या चित्रपटसृष्टीमध्ये कितीतरी लोक सुंदर आहेत, पण त्यांची सहजासहजी भेट होती का बरं? त्यांना आपल्याबद्दल काही कळवळा आहे का? बरेच लोक असे आहेत घरामध्ये बापाचे फोटो लावत नाहीत, पण त्या हिरो हिरोईनचे फोटो घरात असतात त्यांच्या. कशासाठी असतात ते? काय नाही म्हटले, आकर्षक आहेत, सुंदर आहेत, पण त्यांचं सौंदर्य किती काळ टिकणार आहे? अहो, ते मेकअप लावून पुढे येतात म्हणून ते आपल्याला चांगले दिसतात. एरवी मेकअप नसताना बघा त्यांच्याकडे बघूसुद्धा वाटणार नाही. अहो, त्यांचं सौंदर्य म्हणजे मर्यादित सौंदर्य. सर्वसामान्य माणसाचं सौंदर्य किती असतं? मर्यादित सौंदर्य. पण हा जगाला सौंदर्य पुरवणारा, हा जगाला रूप देणारा, हा जगाची काळजी वाहणारा, हा त्याच्या स्वरूपाचा परिचय आम्हाला झाला. त्याचं स्वरूप सुंदर आहे, बरोबर आहे, पण नुसतं स्वरूप चांगलं असून चालत नाही. नाहीतर भला गोरा गोमटा आहे, पण जाताना येताना कोणाला बोलत नाही, हिडीस फिडीस करतो, जवळ कोणाला येऊ देत नाही, सतत गाडीच्या काचा वरती असतात, बस कोणाला हाय हॅलो काही नाही, काम भलं आणि तो भला. मग त्याचा आम्हाला काय उपयोग सांगा? स्वरूपवान आहे, पण त्याचा स्वभाव आम्हाला कळायला पाहिजे ना. त्यांचा कृपाळू स्वभाव, स्वभाव. त्या देवाचा स्वभाव कसा आहे? कृपाळू आहे. त्याला दीन लोक फार आवडतात. जे पतित आहेत ना, ते त्याला फार आवडतात. पतितांचा तो उद्धार करणार आहे. हीन दिनाची तो काळजी करणार आहे. देवाकडे जाताना ह्या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत बरं. आपण देवाकडे ज्यावेळेस शरण जायचंय, देवाला आम्हाला दास करून घ्या असं बोलायचंय, त्यावेळेस आपण हीनदिनतेने गेलो पाहिजे. नाहीतर छाती काढून देवाच्या समोर चालण्याचं काही कारण नाही. त्याच्यासमोर रडलं पाहिजे, त्याच्यासमोर सांगितलं पाहिजे, देवा या जगामध्ये तुझ्याशिवाय माझं कोणी नाही, मी आलोय, तुला शरण आलोय. अरे या संसारामध्ये मी तप्त झालोय, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची, संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची.
पण त्याच्यासाठी तो धावून आला, शबरीसाठी तो धावून आला, सर्वसामान्य माणसासाठी धावून आला. बघा, दुर्बलातला दुर्बल जो घटक आहे त्याच्यासाठी देव धावून येतो. म्हणून देवाच्या समोर गेल्याच्या नंतर आपली आरेरावी काही कामाची नाही, आपली संपत्ती काही कामाची नाही. अहो, तो कोट्याधीश आहे. कोट्याधीश म्हणण्यापेक्षा ही सर्व सत्ताच त्याची आहे, बरोबर आहे की नाही? सर्व तोच चालवतोय. मग सर्व जर तो चालवणारा असेल, तो जर ईश्वर असेल, ईश्वर या शब्दाचाच अर्थ आहे सत्तावाचक. त्याच्या हातात सर्व सत्ता आहे, चलनवलन करण्याची सत्ता आहे. फक्त एक गोष्ट आहे, त्याच्याकडं दीनतेनं जायचं. मी कसा आहे? मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी. बास आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा. नाही ऐकले गायले गीत, धरिली लाज सांडिले हित. नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा. हे माझ्याकडून सर्व घडलंय. देवा, आता मला मात्र तू कृपा कर, मला तुझ्या कृपापात्र बनव. असं देवाशी नित्य संवाद करायचा. बघा ना, आपण देवाशी संवादच करायला तयार नाहीत. आपण संवाद करतोय तो सांसारिक लोकांशी. आणि बरं असं एखादा नाही बोलला तर माणसं ती डोक्यात ठेवतात, अहो तो बोललाच नाही, परवा जवळून गेला, धक्का मारून गेला, पण आम्हाला बोलला नाही. बाबा, तो बोलावा अशी कशाला अपेक्षा करतो? देव बोलावा अशी अपेक्षा कधीतरी झाली पाहिजे जीवनामध्ये, बरोबर आहे की नाही? देवाने आपल्याला बोलावं, कधीतरी त्याचा अंगसंग व्हावा. एखादी शेजारीन बाई नाही बोलली तर बेचैन होतं का नाही आपल्याला? आज तुम्ही काय साऱ्या पिवळ्या साड्या कसं काय घालून आले हो? आजचा नेम होता का काय? बरं बरं बरं, विठाला विठाला. मला वाटलं का सर्वांनीच ठरवलंय पिवळं इकडं, पिवळं इकडं, पिवळं हे पण पिवळं. चांगलंय. त्यामुळं आनंदामध्ये सर्व माणसं सहभागी होतात, बरोबर आहे की नाही? हे सर्व आनंद देण्यासाठीचे, दुसरं काय याच्यामध्ये? आणि पाटलाचा हेतू शुद्ध आहे, सर्वांना आनंद मिळावा, सर्वांपर्यंत संत विचार जावे, याच्यासाठी चांगली गोष्ट आहे. माझा मुद्दा चालला की हीनतेनं दीनतेनं सर्वसामान्यपणे आपण शरण गेलं पाहिजे. आणि एकदा तो कृपाळू आहे, तो उदार आहे, तो हा उतरिल पार, भव दुस्तर नदीचा तो कसा आहे? बहु आहे करुणावंत, अनंत हे नामजा. अर्थात त्याचा स्वभाव खूप सज्जन येतो. त्याचा स्वभाव मृदू स्वभावाचा आहे. मृदू फार नाजूक येतो. किती नाजूक आहे, ज्ञानोबाऱ्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय बोलतात, तो देव बोलतो कसा, देव चालतो कसा. पिकलिया सुखाचा परिमळो, की निवाली अमृताचा कल्लोळो. ऐसा कोवळा आणि सरळू बोल बोलिला. बघा, सुख पिकावं लागतं, फार मोठ्या संकल्पना आहेत ह्या, बरोबर आहे की नाही? सुख पिकावं लागतं, मग त्याचा सुगंध सुटावा लागतो. हे म्हणजे फार जरा वेगळं चिंतन केलेलं आहे ज्ञानोबाऱ्यांनी. मग देवाचा स्वभाव, देवाचं बोलणं, देवाचं वागणं इथपर्यंत झालं बुवा, ठीक आहे. त्याच्या स्वरूपाचा परिचय आम्हाला झाला, त्याच्या स्वभावाचा आम्हाला परिचय झाला. आता त्याच्या सामर्थ्याचा परिचय सांगा ना. अहो, तो सत्ताधीश आहे. या जगामध्ये जे चलनवलन हे सर्व चालतंय, ते कोणाच्या सत्तेने? तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याची चालणे तुझी या बळे, सूर्याची चालणे तुझी या बळे, सूर्याची चालणे तुझी या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्याशी चालणे तुझिया बळे.
ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा. ब्रह्मांडाचा धनी. आणि हे वर्म जाणून आम्ही तुम्हाला शरण आलोय. बघा ज्ञानोबा तेच बोलतात. ज्ञानोबाची भाषा आहे. तो काय म्हटले, अहो तो सत्ताधीश आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्याचा. शरीर कोणाची आसते? कोणाची आसते? वा वा. आले हे शरीर कोणाची आसते? आले हे शरीर कोणाची आसते? कोण बोलावियो हरिविना, हरिविना, हरिविना. देखवी ऐकावी एक नारायण. देखवी ऐकावी एक नारायण. कोण बोलावितो हरिविना, हरिविना, हरिविना. देखवी ऐकावी एक नारायण. देखवी ऐकावी एक नारायण. नारायण. वा. चाले हे शरीर कोणाचे या सत्ते. हे सर्व चाललंय ते कोणाच्या सत्तेने, तुझे या सत्तेने. हा, सर्व त्याच्या सत्तेने चाललेलं आहे. जी चलन वलन आहे सर्व त्याच्या सत्तेने. समुद्री रेखा न ओलांडावी, पर्वती बैसका न संडावी, पृथ्वी भूते वाहावी, ही आज्ञा माझी. त्याच्यानंतर ज्ञानोबा बोलतात, काळू नेमिलिया साता, काळू ग्रासतचे भूता, नेमिलिया साता. अर्थात त्याचं नियमन मी केलेलं आहे. मी त्याला चालवतोय. सर्व सत्ताधीश आहे तो, सर्वांना चालवणारा तो आहे. मग काळावर जशी सत्ता आहे, काळ ज्याच्या स्वाधीने. मग अशा भगवंताला आपण शरण जाणं गरजेचं आहे. याचं दास होणं गरजेचं आहे. आणि महाराज म्हणतात, आम्ही बरोबर ह्या देवाचे दास झालो आणि आमच्या हातामध्ये अर्थात आमच्या अंगामध्ये बळ आलं, आमच्या हातामध्ये सत्ता आली. आणि ती सर्वसामान्य सत्ता नाही, अहो कळी काळावरती कास घालण्याची सत्ता आली. अभंगाचं बळीवंत आम्ही समर्थाचे दास. 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 बळीवंत